रावसाहेब, आज शिंदे शिवसेनेचा बीकेसी जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते हो, आहे. आता काही राजकीय भूकंप शिवसेना युबीटीचे आमदार खासदार हो, आता असं प्रवेश आहे, करतील असा दावा केला. बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केलाय प्रवेश द्या म्हणून. तेवढंच बाकी आहे आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत. बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. हा, हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. त्यांना लाजा वाटला पाहिजे. काय निर्लज्ज लोक आहे ते. आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतायत. जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा. आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब, बरं का, हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत ते सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करतायत. वाटलं दावोसमधून जाहीर करावं त्यांनी. ते बसलेत नाहीत तिकडे उद्योगमंत्री. आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे, कॉप्या देतो तुम्हाला, आम्हाला प्रवेश द्या म्हणून. लाजा वाटत नाही का याला? आभार यात्रा काढतात आता एकनाथ शिंदे का आता विधानसभेला यश मिळाल्यामुळे? कोणाची आभार यात्रा? ईव्हीएमचे आभार मानणार की पैशाच्या बंडलाचे आभार मानणार आहे हे त्यांना विचारा. माझ्याही कानावरती आलेलं आहे. त्यांनी एक माणसाच्या उंची एवढं ईव्हीएम यंत्र बनवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी लावून त्या ईव्हीएम मशीनचे आभार मानत एकनाथ शिंदे फिरणार आहेत. हे माझं लक्षात आलेलं आहे, आम्हाला समजलेलं आहे. ईव्हीएमचे आभार यात्रा ते काढतायत. आनंद आहे, काढा. रावसाहेब, एक प्रश्न आहे की बिहारमध्ये नितीश कुमारांनी मणिपूरमधून भाजप सरकार पाठिंबा काढलेला आहे. मणिपूर सरकारमधून पाठिंबा काढलेला आहे. काढला, परत दिला. ते नितीश कुमार आहेत. आधी काढला, मग परत दिला. त्यांना